ज्याला ओमॅड करायचं आहे त्याने गोळी घ्यायची नाही, अजिबात नाही. त्याच्या पण दिवसात एकदा जेवायचं आहे. हो. पण त्याची जेवणाच्या आधी मग ती गोळी घेतली तर नाही घेता येणार. बघा आपण काय करतो की आपली ही ओमॅड ही नैसर्गिक आहे. याच्यामध्ये ना ॲलोपॅथी आहे ना तुमचं होमिओपॅथी आहे, याच्यामध्ये कुठलंच मेडिकल सायन्स नाही. तुम्हाला मी पाठीमागच्या वेळेस सांगितलं नाही, मॉडर्न सायन्स जे हिपोक्रेट्स आहेत ते फास्टिंग ट्रीटमेंट द्यायचे लोकांना. तुम्ही आपल्या AI ला विचारा, ही यूज टू डिस्क्राईब फास्टिंग याचं ट्रीटमेंट. आता होत नाही कारण सध्याच्या जगामध्ये ही फार मोठी इंडस्ट्री आहे, त्यामुळं होत नाही. परंतु तुम्हाला गोळी घेता येत नाही, गोळीच्या भानगडीत पडायचं नाही. कारण गोळ्यातून बघा, कुठल्याही डायबिटीस गोळ्या घेणाऱ्या माणसाची गोळी कधीही बंद झालेली नाहीये. गोळ्यांची संख्या वाढत जाते. परंतु मी असे अनेक पेशंट पाहिलेले आहेत की गोळ्या घेऊन, इन्सुलिन घेऊन शुगर कंट्रोल होत नाही, म्हणून एका सर्टन स्टेजला लोक 10-10 दिवस फक्त एवढं सगळं असून सुद्धा ऍडमिट होतात. कारण ही परिस्थिती आहे. ही मी हॉस्पिटलला पेशंट पाहिले, तुम्ही कुणाला विचारा. कारण गोळ्या हा तुमचा डायबिटीस बरा करत नाही. गोळ्या हा तुमचा डायबिटीस कंट्रोल करतात. ओमॅड तुमचा डायबिटीस नॅचरली कंट्रोल करतो. आता हे जर गोळी खाऊन आणखी जर गोळी खाऊन तो जर कंट्रोल होतोय, मग एवढे मी उपवास तापास करून काय करायचं, असा एक दुसरा प्रश्न आहे. मग बरोबर, मग कशाला साठी उपवास करायचे, आतडीत वाळवायचे, असा अनेकांना प्रश्न पडू शकतो. तर आमचं सुखानं चाललेलं असं जर प्रश्न आला तर त्याला काय उत्तर? गोळी खाणारा माणूस हा कधीच सुखी नसतो. गोळी ही फॉरेन बॉडी असते. गोळी तुमच्या शरीराला काहीतरी रिॲक्शन देत असते. तुम्हाला त्याच्या मूड स्विंग होत असेल, ज्या वेळेला साखर तुमची कमी जास्त होते, त्यावेळेला तुमच्या ब्रेनला साखरेचा पुरवठा कमी जास्त होतो. कारण ब्रेनचा पुरवठा 20% असतो आणि त्याचे साईड इफेक्ट कंटिन्युअस होत राहतात. डायबिटीस बरोबर तुम्हाला पुढे येणारं ब्लड प्रेशर असेल, नंतर तुम्हाला पुढे कोलेस्ट्रॉल वाढण्याचे आजार असतील, स्ट्रोक असतील, किडनीचे आजार असतील, हे होत राहतात. अराउंड 40-45 आजार आहेत. कुणाला कुठला आजार होईल सांगता येत नाही, पण हे होतात. गोळीनं कधीही तुमचा आजार कंट्रोल होत नाही, तो म्हणजे बरा होत नाही. म्हणून लोकांना एक गोळीची सुरू होऊन 10, 12, 15 गोळ्या ज्या होतात त्याचं कारण ते आहे. पण याच्यामध्ये एक मला विचारायचं की अनेकांना असं वाटतं की 1 मील डे मध्ये जर जेवलो आणि आपल्याला परत 4 तासांनी 5 तासांनी भूक लागते, अनेकांना तर दर 2-2 तासांनी खा असा मधुमेहामध्ये सल्ला दिलेला असतो. तर मग ही भूक कंट्रोल कशी करायची? मी गेल्या आठवड्यात एक पुस्तक वाचत होतो. त्याच्यावर मी मध्ये एक रील पण टाकलं होतं की इंस्टाग्रामवर माझ्या पेजला, की जगातला त्या लेखकानेच लिहिले, जगातला सगळ्यात मोठा फ्रॉड म्हणजे 2-2 तासांनी खा. फ्रॉड असं त्यांनी क्लिअर कट म्हटलंय. जगातला सगळ्यात मोठा त्याला फ्रॉड म्हणतो. तुमची बॉडी ज्यावेळेला एकदा खाते त्यावेळेला त्याच्या बॉडीतलं अन्नाचं पचन व्हायचं साधारणतः 10-12 तास तुमच्या याच्यापर्यंत लावतात. आता काय करतो आपण, जे आहे ना, आपण पूर्वी जे शेतामध्ये जंगलामध्ये जे काम करायचो त्याला जे आपल्याला कष्टासाठी जी कार्बोहायड्रेट लागायचं ते खायचो. आता आपण तो स्टेजला नाहीये. ऑलरेडी त्याच्यावरून फॅट डेअरीवर जमा करून ठेवलेलं आहे, जे आपल्याला पुढचे बरेच दिवस पुरणार आहे. मग प्रश्न काय की एकदा जीवन जर तुम्ही चांगलं जेवला, आता काय होतं, काही लोक काय करतात, मी साहेब ओमॅड करतो, भाकरी चपाती खाऊन ओमॅड करतात. होत नाही. कारण जी गोष्ट तुम्हाला आवश्यक नाहीये ती खाऊन तुम्ही उपवास करू शकत नाही. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.